राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. माता जिजाऊ की. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब आणि या सगळ्यांना ज्यांनी दिशा दिली ते अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. या सगळ्या महापुरुषांना विनम्रतः अभिवादन करतो. खरं तर संगमनेरला येताना काल परवापर्यंत आम्ही यायचो. मनात एक विश्वास होता की संगमनेरला आलेला प्रत्येक संत, कीर्तनकार, आध्यात्मिक वक्ता हा सुरक्षित होता. पण काल इथल्याच काही आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शेतामध्ये गवत उगवतं, त्याचं नाव काय? तो काँग्रेस. आमच्याकडे शेतात काँग्रेस उगवलं की आम्ही ते उपटून टाकतो. संगमनेर तालुक्यात इतका मोठा इतिहास आहे की या तालुक्याला शौर्याची, धैर्याची, म्हणजे माझ्या माहितीनुसार सर्वाधिक आदिवासी बांधव हा संगमनेर आणि अकोला परिसराच्या जवळ आहे. आज ज्या नेत्याचं आगमन होत आहे तो नेता कोण? तर महाराष्ट्राच्या अनेक अनाथांचे नाथ, लोकांचे नाथ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी परकीय विचारांनी, परकीय लोकांनी आक्रमणे केली त्यावेळी शिवछत्रपतींचा मावळा त्याला विरोध करण्याकरता पुढे उभा राहिला. आणि आपल्या संपूर्ण नगर जिल्ह्याचं आराध्य असणारे, मला एक सांगावं वाटतं आवर्जून, सगळ्यांना माहिती आहे की हिंदुत्वाचा बुलंद आवाज हरिभक्तपरायण श्री संत रामगिरी महाराज, सगळ्यांना माहिती आहेत ना. खरं तर ज्यावेळी भूतकाळामध्ये महाराजांकडे काही चुकीच्या लोकांनी वाईट नजरेनं पाहिलं, त्यांच्याविषयी काही वाईट वेगळी भूमिका घेतली, तेव्हा महाराष्ट्रातल्या सबंध राजकारणातल्या ज्या पटलावरचं एकमेव नाव समोर आलं आणि ते नाव होतं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. त्यांनी काय सांगितलं? महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा, गाठ या एकनाथ शिंदेशी आहे. मला वाटतंय की ज्यावेळी एकाही राजकीय नेत्याची भूमिका नव्हती, निवडणुका तोंडावरती होत्या, मतांवर काय परिणाम होईल, लोक काय विचार करतील, त्यापेक्षा मला या सगळ्यापेक्षा संतांच्या अंगावरचं भगवं आणि हिंदूंच्या डोक्यावरची भगवी टोपी महत्वाची आहे. मला वाटतंय सर्वसामान्य घरातल्या माणसाला आपल्या सगळ्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी कोणी दिली असेल तर त्यांचं नाव आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. काल परवा आपल्याकडे काय घडलं हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. खरं काल परवा ज्यांनी मोर्चे केले की नाही त्यांनी एकदा इथे बघितलं पाहिजे की मंडपातही हजारो माणसं आहेत आणि रस्त्यावरती हजारो माणसं आहेत. तुम्ही कितीही मोर्चे काढा, तुम्हाला मोर्चाला माणसं विकत आणावी लागतात. या मंडपात असणाऱ्या मी वारकरी कीर्तनकार जरी असलो तर ज्या मतदारसंघात जातो तिथला अभ्यास करून जातो. आणि लोकांना 500 रुपये द्या, 200 रुपये द्या, गाड्या पाठवा, गोळा करा, मग गर्दी गोळी केली. जरा एकदा बाबा याकडे येऊन बघ, हे भगवं वादळ आहे की नाही, हे तुम्हाला औषधासुद्धा उरणार नाही आहे. आणि मला वाटतंय आता काय नाव घेऊन कोणाला मला मोठं करायचं नाही आहे, पण सुरुवात तुम्ही केली आहे, बंद आम्ही करणार. एखादा कीर्तनकार तर कीर्तनात सांगतोय, अरे अफजल खान एकदा नाही दोनदा फाडला गेला. एकदा फाडला शिवाजी महाराजांनी आणि दोनदा अर्थात त्या प्रतापगडच्या पायथ्याला त्या अफजलला थडगं होतं. तो 32 दाताचा बोकड महाराजांनी फाडलाच, पण त्याच्यावरती जे काही अतिक्रमण झालं होतं, जे काही त्याचं मजार केली होती, त्याचे गोडवे गात होते. हे गोडवे गाणारे कोण? हे गोडवे गाणारे ज्यांनी कीर्तनाला विरोध केला की नाही तेच होते. एकाची हिंमत झाली नाही अफजल खानच्या थडग्याला हात लावण्याची. पण या महाराष्ट्रात एकमेव वाघ होता, त्या वाघाचं नाव एकनाथ शिंदे साहेब. एका रात्रीत आज जर गेलात ना प्रतापगडच्या पायथ्याला
थडगं होतं का नाही हे सुद्धा कळायला लोकांना मागत नाही. कुणी केलं? विशालगडचं आंदोलन आम्ही उभं केलं. अरे एकही मंत्री आला नाही. लोकांनी उलट आमच्यावरती खोट्या केसेस टाकल्या. संगमनेर इतका प्रगल्भ तालुका आहे की आज मी तिला जर कोणी विचारलं की महाराष्ट्रात हिंदुत्वाची बुलंद तेप कुठल्या तालुक्यात आहे तर आम्ही आदरानं सांगतो संगमनेर हे एकमेव नाव आहे. त्या संगमनेरमधला प्रत्येक माणूस हा भगव्याचा मागं उभा आहे. आणि मला वाटतंय की ज्याप्रमाणे धर्मवीर आनंदगे साहेब आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे उभे होते तसं आज मी त्याला अमोलदादा खताळांच्या मागे कोण उभा असेल तर त्यांचं नाव आहे एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे. हा माणूस कोण आहे? लाडक्या बहिणी बसलात आमच्या. त्यांना माहिती आहे की ज्यावेळी आपल्याला सन्मान पाहिजे होता सन्मान मागावा लागायचा. पण कुठल्याही बहिणीने भावाला काही मागितलं नाही. ज्या बहिणींच्या मनातलं ज्या भावाला कळतं त्या भावाचं नाव एकनाथ शिंदे. ज्या बहिणीने सांगावं लागत नाही आमचं रक्षण कर, सगळ्यांना आठवावं लागेल. तो बदलापूरचा प्रसंग आठवा. काही तो अक्षय शिंदे नावाचा मुलगा होता. आमच्याकडे बघू करू होईल नाही जागेवरती एन्काउंटर कधी घडले असं? अरे भारताने सांगितलं दुसऱ्याच्या बाईकडे जर वाईट नजरेने बघाल तर त्याचा चौरंग करण्यात येईल. आणि मला वाटतं की पोलीस प्रशासनाने जे काही एन्काउंटर केलं अनेकदा आत्तापर्यंत करू शकले असते. पण त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांनाही माहिती होतं की आपल्याला अभय देणारं कोण असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत. म्हणजे ज्यावेळी रामगिरी महाराजांवरती हल्ला झाला त्यांच्याविषयी काही लोक बोलली. काल त्या थोरातांची एक वाईट ऐकली मी. काय म्हटले ते? अहो मी वारकरी संप्रदायाचा आहे, मी खरा हिंदू आहे. अरे बाबांनो, चंदनाच्या झाडाला सांगावं लागत नाही हे झाड चंदनाचं आहे. चंदनाचा सुगंध लोकांना सांगतो झाड चंदनाचं आहे. हे ते थोरात सांगतायत की नाही आता की मी हिंदुत्ववादी आहे आणि मी वारकरी आहे. त्याने दाखवून द्यावं. परवा त्यांनी मोर्चा केला. होता का एखाद तरी कीर्तनकार? होता का कीर्तनकार एखाद तरी? आता अमोलदादा इथे आहेत, शेकडो कीर्तनकार आज बाहेर उभे आहेत. आम्हाला कीर्तनकारांना सांगण्यात आलं की तुम्ही जर प्रत्येकडे गेलात तर तुमची अडचण होईल. भुंकणारी कुत्री चावत नसतात. काय म्हणतो मी? त्यामुळे आज मी तिला त्या भगव्याचा शिलेदार खंबीरपणे जर महाराष्ट्राने कोणी पाहिला असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब होते. आपल्याकडे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आजच्यापर्यंत पैसे मिळायचे, अनुदान मिळायचं, पण इतरांच्या यात्रेला. आणि मी सगळ्यांना ठणकावून सांगू इच्छितो एकनाथ शिंदे साहेबांचं हिंदुत्व हे हिंदुत्व कसलं आहे? आमच्याकडे हिंदू मुस्लिम भेदभाव नाही आहे. या काँग्रेसच्या लोकांना सवय आहे धर्माधर्मात भांडणं लावायची, काय वाद पेटवून द्यायचे, लोक त्या गोष्टी पेरायच्या. आणि परवा तुकाराम महाराज सांगतात शिव तुझे नाव ठेविले पवित्र. कोणाविषयी सांगितलंय? शिवाजी महाराजांविषयी सांगितलंय. आम्ही ज्यांचे पाईक आहोत ते शिवाजी महाराज आपल्या अभंगातनं जर शिवाजी महाराजांचं वर्णन करत असतील तर शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जाणारे जेवढी काही मंडळी असतील त्या प्रत्येक मंडळीचं आम्ही वर्णन आमच्या कीर्तनातनं करणार. आणि तो आमचा अधिकार आहे. कीर्तनातनं तर हिंदू धर्म सांगायचं नाही, मग काय सांगायचं? म्हणजेच काय? आपल्या मतानुसार राजकारण करायचं. आतापर्यंत इतकी कीर्तनं झाली, हा बाबा तुमचा एकाही कीर्तनाला कधी गेला नाही. पण ज्या दिवशी हा प्रसंग घडला दुसऱ्या दिवशी 10 कीर्तनाला जाऊन गेलाय. अरे गंगेत एकदा उडी मारल्यानंतर लगेच काय सगळी पापं धुतली जात नाही. तुम्हाला तुमच्या हा पापाचा घडा भरलाय आणि आता भरून आता बाहेर ओसांडतोय. तुम्ही जेवढं पेरलंय सगळं तुम्हाला हितेत भोगून जावं लागेल. काय म्हणतोय मी? जे जे काम केलंय कर्माचा सिद्धांत आहे. तुम्ही जेवढी काही कामं केली आहेत हिंदुत्वाच्या विरोधात, अहो कोणी वारीत जात नव्हतं. आदरणीय शिंदे साहेबांनी विनंती केली की साहेब हे वारकरी आपलेत, साहेबा वारकरी गोरगरीब आहे, वारकरी कष्टकरी आहे, कोणापुढे हात पसरत नाही. तुम्ही जर या राज्याचे मुख्यमंत्री असाल तर या वारकऱ्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. मला शिंदे साहेबांनी विचारलं अक्षय महाराज काय केलं पाहिजे? साहेब आपण प्रत्येक दिंडीला 20-20 हजार रुपये देऊ. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की वारकऱ्यांच्या दिंड्यांना निधी दिला गेला. आज जे म्हणतात की नाही आम्ही वारकरी आम्ही हिंदुत्ववादी आहे, त्यांचा नेता आहे राहुल गांधी नावाचा, तो काय म्हणतो? तो म्हणतो की हिंदू हिंसक आहे. तो म्हटला मी वारीला आहे. तू म्हटला काहींनी विरोध केला. मी म्हटलं त्याला वारीला एकदा येऊ द्या. आल्यानंतर त्याला काही वारी काय असते. पण त्याने सांगितलं की मी वारीला फक्त येतो असं म्हटलं होतं कारण की मला लोकांच्या भावनांशी खेळायचं होतं. ते काय वारीला आलेले
नाहीत. आपले बाळासाहेब थोरात बघा कधी वारीला आलेत का? पण याच्या उलट आपले अमोलदादा कायम डोक्यावरती भगवी टोपी. ज्याला हिंदुत्व डोक्यावरती मिरवता येतं त्यालाच खऱ्या अर्थानं राज्यकारभार करता येतो. मला एवढंच सांगायचं आहे की असे कितीही बाजार बुणगे, कितीही पोपट, कितीही फालतू माणसं सोडली तर त्या प्रत्येकाला उत्तर देण्याची ताकद अमोल खताळ नावाच्या मावळ्यामध्ये आहे. त्यामुळे यांनी करायची ती षडयंत्र करू द्या. आणि राहिला विषय वारकरी संप्रदायाचा, महाराष्ट्रामध्ये असणारा जवळपास कोट्यावधी लोकांचा वारकरी संप्रदाय, या सगळ्या पक्षांना दुर्दैवाने ते काँग्रेस आहे, या सगळ्या पक्षांना त्यांची लायकी दाखवून देईल. बरं ते बोलले कमी की काय? काल एक राजकुमारी बोलली काय, आम्ही काय मटणं खातो, अमकं करतो, तमकं करतो आणि ते माझ्या विठ्ठलाला चालतं. म्हणजे ही काँग्रेस काय किंवा महाभकास आघाडी काय, यांचं हे एकच आहे की हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा, कुठे संतांचा अपमान करायचा, कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा आणि कुठे पांडुरंगाचा अपमान करायचा. आम्हाला बाबांनी इतक्या हलक्यात घेऊ नका. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबारा सांगतात, भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या माती हनुकाठी. आम्ही एकदा बघू, दोनदा बघू, तीनदा बघू, चौथ्यांदा बघणार नाही. तुम्ही ज्या गांधीजींचं नाव घेता की नाही, त्या गांधीजींचं वाक्य होतं की आता महाराष्ट्राला किंवा आता देशाला काँग्रेसची गरज नाही, काँग्रेस पक्ष तात्काळ विसर्जित करा. अरे जे गांधीजींचे होऊ शकले नाही ते तुमचे काय होऊ शकतील? गांधीजींच्या प्रत्येक सभेपूर्वी सुरू व्हायचं हे रामचं भजन व्हायचं. आता मी फक्त श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं तरी यांच्या पोटात पोटसं उठतोय. फक्त एकदा आवाज द्या, जय श्रीराम. हा एवढा आवाज त्यांच्या पायाखालची जमीन हलवायला खूप झाला. मला एवढंच सांगायचं थोरातांना की आता तुमचा घडा भरलाय, आता फक्त सावध राहा. पुन्हा जर आमच्या वाट्याला गेला, काल परवा फक्त एक संग्राम बापू आला होता, असे आमच्याकडे हजारो आहेत की जे रात्रंदिवस देश धर्माकरता लढत असतात. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते त्या ठिकाणी देवही नांदत असेल तर मला खात्री आहे या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा दाखवून देतील आगामी सगळ्याच निवडणुकीमध्ये की आमच्या कीर्तनकार भावाच्या नादी लागला, आमच्या अमोलदादा खताळांच्या नादी लागला तर बाबा आता थोडासा उरलाय, भविष्यात तो पण उरणार. उरेल का? आवाज उरेल का? त्यामुळे आता हे जे काही उरलेत ह्यांना हाताने नाही काढायचं, आता थेट कीटकनाशक फवारायचं. म्हणजेच काय, पुन्हा मुळासकट गायब. त्यामुळे जेवढे काही आज हिंदुत्वाविषयी विरोधात काम करणारी माणसं आहेत ना, ह्यांच्याकरता एकच जमाल गोटा पुष्कळ आहे. त्यांना यायची पण गरज नाही, फक्त नाव घेतलं काय हिंदू धर्मरक्षक एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, एवढं डॉक्टर सगळ्यांच्या औषधाकरता पुरेसं आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, पुन्हा जर आमच्या हिंदुत्वाकडे बघाल, आमच्याकडे बोट कराल, हिंदुत्वाकडे केलेलं बोट त्याच वेळी तोडलं जाईल. पुन्हा बोट करण्यासाठी तुम्हाला बोट दाखवण्यासाठी मी ठेवणार नाही. कीर्तनात हल्ला केला तर काय वाटलं, संपलं. आता आमचं कोण वाली आहे? पण त्या कीर्तनकाराच्या मागे अमोलदादा खताळ उभे होते. किती मिनिटं लागले गुन्हे दाखल करण्याकरता? 1 तास पुष्कळ झाला. किती? माझ्याकडे आजही संगमनेरमधली हजारो मुलं युवक माझे मित्र आहेत. तुम्हाला सांगतात, अक्षय महाराज शिंदे साहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. कसायांपासून आम्ही गाया वाचवायचो आणि आम्ही गाया पकडायचो. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि सांगायचो की हा कसाई आहे, हा गोमातेला अडवतोय, गोमातेची कत्तल करणार आहे. आम्हाला पोलीस यंत्रणा मदत करत नव्हती. पण बाबांनो, आता काळ बदलला, आता राज्य नाथाचं आहे, आपल्या एकनाथाचं आहे. आता परिणाम काय? कुठलीही गाडी अडवा, अर्थात कोणाची गायीची हत्या करणाऱ्याची तात्काळ त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. पण हेच भूतकाळामध्ये हे थोरात नावाचे सद्गृहस्थ होते. सद्गृहस्थ का नाही, दुर्जन होते. आम्ही कुठे गेलो आणि निरोप दिला की साहेब आपली हिंदू धर्माची मुख्य 33 कोटी देव ज्या गोमातेत राहतात, हे नालायक लोक त्या गाईला कापायला घेऊन चालली आहेत. हा बाबा काय, हा फक्त मुख जोडून बसायचा, माझा याचा काही संबंध नाही. किंवा मला वरतून राहुल गांधींनी निरोप दिलाय की धर्माचं काही आलं की आपण काही बोलायचं नाही, धर्मावरती कोणी हल्ला केला की आपण सांगायचं मला काही माहीत नाही. ते ज्यांनी हिंदुत्वासाठी कायमच हिंदुत्वाचा द्वेष केला त्यांना मात्र हा हिंदुत्व धर्म आणि वारकरी संप्रदाय आगामी काळात त्यांची योग्य ती लायकी दाखवून देईल. आणि मला पक्की खात्री आहे
काल ज्यांनी मोर्चाला उपस्थिती दाखवली त्यांना भाड्यानं आणावं लागलं होतं, पण आज ही जी काही जनता आली आहे की नाही, ही सगळी जनता एकनाथ शिंदेना आशीर्वाद देण्याकरता आली आहे. याचं कारण काय की शिंदे साहेब, अमोल खताळ नावाचा सर्वसामान्य घरातला मुलगा तुम्ही काय केलाय, तुम्ही आमदार केलाय. मला आजही एक वाक्य आठवतं की एक वाक्य सांगतो आणि थांबतो, मला कल्पना आहे साहेब येत आहेत. आमचं कोल्हापूरचं अधिवेशन होतं आणि त्यावेळी आदरणीय श्रीकांतदादांनी एक भाषण केलं होतं. ते असं म्हटले होते की आत्तापर्यंत आता बघा, आपण उदाहरण घ्या साहेब, तुमचे काय थोरात साहेब तुमचे कोण होते, आमदार, मंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मुलगी कुठल्या कॉलेजची संचालिका, परत काय ते आता आमदार आहे कोण बाबा, त्याला वाटतं की मी आमदार आहे. म्हणजे जेवढे काही पदं आहेत ते कुठे आहेत, आपल्या घरात आहेत. ज्यावेळी श्रीकांतदादा खासदार झाले, शिंदेसाहेब एका मिनिटात आपल्या मुलाला मंत्री करू शकत होते, पण शिंदेसाहेबांनी सांगितलं मी तळागाळातनं आलो आहे, मला कल्पना आहे काय केलं पाहिजे, सर्वसामान्यांना संधी दिली पाहिजे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाकडे मंत्रिपद सहज येऊ शकलं असतं, पण ते त्यांनी दुसऱ्याला दिलं. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री पदावर कोणाची मक्तेदारी नाही आहे. आणि मी तुम्हाला उघडपणे सांगतो, भविष्यात ज्यावेळी योग्य संधी येईल तर साहेबांचं वाक्य आहे, संगमनेरमधला सुद्धा एक सर्वसामान्य घरातला मुलगा देखील भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतो. हे कोणी करून दाखवलं महाराष्ट्राला, हे शिंदे साहेबांनी करून दाखवलं. त्यामुळे इतकंच सांगणं आहे, सर्वसामान्यांना, हिंदुत्वाला, वारकऱ्यांना, शिवभक्तांना जर कोणी खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकत असेल तर एकच नाव आहे, ते अर्थात एकनाथ संभाजी शिंदे. तुर्त इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.